भाजी ताजी मिळायला पाहिजे आज. हो. की महाग झाली आहे ना भाजी. हो साहेब घ्या ना ताजी भाजी आहे बघा. ताजी भाजी आली चांगली. बघतो घ्या ताई बघा भाजी बघा. साहेब बघा. कशा आहात ताई? बरी आहे. तू कशी आहेस? मी पण बरी आहे. खूप दिवसांनी आलात. हो ग, अलीकडे मी येत असते भाजीला. हेच येतात. हा असा नवरा हवा. अरे वा वा, बरं वाटलं मला माझं कौतुक ऐकून. आता हल्ली आम्हाला कोणी विचारत ना हो, सगळ्यांना ह्यांचंच कौतुक. काय बोलताय? आज खोटं सांगतोय काय हो? नाही खरं बोलताय. पण तुमची बायको खरंच गुणी आहे. आणि मी नाही का? नाही तुम्ही पण आहात. नाहीतर आमच्याकडे बघा. काय झालं? भाजी कधी घरी येते, कधी शिजते आणि कधी पोटात जाते. कशाचाच काही पत्त्या नाही. कोबी ताजा दिसतोय ग. ताई 10 रुपयाला एक दिले. 10 रुपयाला हो एक? हो अगो बाई, एवढा स्वस्त? हो स्वस्त आहे आणि ताजा पण आहे. 2 घेते. हा हो हो घे मी फक्त तुझ्या बरोबर आलोय. 10 रुपयाला एक म्हणजे खूपच छान होतात. एक काम कर, मला अजून एक दे. 3 दे मला. बरं ताई घ्या. 3 दे. काय चांगला. हा अहो घेऊ का अजून एक? म्हणजे काय ना, शुभ्राला सॅलेड आवडतं, बाबांना भाजी आवडते, तशी चण्याची डाळ घालून बाबांसाठी भाजी करेन. आणि बवड्याला ना ते काय ते चायनीज मंचुरियन खूप आवडतात. ते पण कोबीचं होईल ना? हा करू. दे बरं दे. 4 झाले का? हो. 5 घेऊन टाका कशाला बघा. 5वा घे. बरं ते 5वा पण दे. आला छान. या ताई. हो 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 तीच मस्त म्हणाली मी. मग 5 घेतले जरा जास्तच घेतले. घे, तुला हवेत ना. घे. आई भाजी घेऊन ये. आले आले. हे घ्या. कसली भाजी केली आहे? आज कोबी बटाटा. वाव आई, किती दिवसांनी गेलेत कोबी बटाटा? घे. ते बटाटे बुवांचं कसं असतं माहितीये का? हे कुठल्याही भाजीत घातले ना की ते त्या भाजीची चव ऍब्सॉर्ब करून घेतात. त्यामुळे कुणाही बरोबर त्यांचं कॉम्बिनेशन चांगलं झालं ना. कोबी बरोबर तर छानच लागतं. खूपच मस्त झाली आई भाजी. हो ना, घे ना अजून. हो हो ऍक्च्युली द्या. घे. खूप छान. मी तर नुसती भाजीच खाणार आहे. तू पण बसलो जेवायला. हो अहो मी ना जरा बाबांना बोलवून आणते मग बसते. हा घ्या हवी तेवढी. आई निघतो मी. अरे बापडे, थांब थांब थांब. डबा घेऊन जा तुझा. काय आज काहीतरी वेगळंच केलंय. काय केलंय? मस्त काहीतरी केलंय. सांग ना आई काय आहे? ए तुझ्या मित्रांना आवडतं ना माझ्या हातचं, जास्त दिलं असतं सगळ्यांना खायला दे. अगं हो पण काय आहे? कोबीची पचडी. आई काय करताय तुम्ही? मला खूप भूक लागली. अरे मी आवरू का? अगं नाही, मी आवडते, राहू दे ना. थांबा मी आवरते. आज अगं. जेवायला काय आहे? सगळं तुझ्या आवडीचं आहे. हो मी वरण केलंय, मस्त गूळ लिंबू तूप घातलंय वरणात. हं? छान गोड वरण केलंय, तुला आवडतंय तसं. कुरडया किंवा पापड तळू का ग? हो तळूया ना. मी करू मदत तुम्हाला? हो, आणि सांडगी मिरची तळूया का? लोणचं पण आहे बरोबर. अरे सॉर्टेड. हो ना? वाव. बटाट्याची भाजी आहे आणि मी एक गंमत केली आहे. काय हो? मस्तपैकी दाण्याचं कूट घालून छान लिंबू पिळून कोबीची कोशिंबीर केली आहे. वाव, कोबीची कोशिंबीर. अरे वा, आज पण कोबी आहे म्हणजे. खूपच भूक लागली आता तर मला. खायची हो सगळ्यांनी, संपवून टाकायची. असावरी नाश्ता लवकर आण, उशीर होतोय. आले आले. हा घ्या हा. गरम गरम पराठे. वा. कोबीचा पराठा. शुभ्रा सोहम या तुम्ही पण दोघं बसा ना, तुम्हाला मस्त गरम गरम कोबीचे पराठे वाढते. या ना, वेगळाच नाश्ता आहे. परत कोबी. बबड्या, चहा करू का रे तुझ्यासाठी? अहो खायला पण दे ना काहीतरी, भूक लागली आहे. भेळ करू का? हो चालेल. मस्तपैकी किसलेला कोबी घालून भेळ करते. अरे यार उगाच विचारलं. वाव, कोबी दिसत नाहीये म्हणजे आज काहीतरी वेगळं असेल. थँक गॉड.
आई वाव, काय करताय तुम्ही आज? आज मी एकदम वेगळाच प्रकार बनवते, अगदी मस्त. वाव. तू कधी खाल्ला नसशील, आमच्या कोकणातला प्रकार आहे हा. ओ आय एम शुअर. काय आहे पण हे? कोबीचं भानोळं. खाल्लंयस कधी तू? नाही ना? अगं बाबांना खूप आवडतं, बबड्याला आवडतं, यांना आवडतं, खूप छान लागतं. ए शुभ्रा, तू शिकून घे, मी तुला सांगते कसं करायचं ते. हो. हे बघ, काय करायचं ना, कोबी घ्यायचा, एक कोबी चांगला बारीक उभा आडवा कापून घ्यायचा. मग त्यात एक बारीक कापलेला कांदा घालायचा. आणि आमच्या कोकणात म्हणजे काय, जिकडे पिकतं तिथे विकतं ना, सगळ्यात आपला तो नारळ असतो. कॉंग्रॅच्युलेशन. सेलिब्रेशन. काय 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 झालं? आज आपल्याला एक वेगळा पदार्थ खायचा आहे. कोबीचं भानोळं. यार नाही ग, आता जीव गेला तरी चालेल, कोबी नाही खायचंय मला. आयडिया करूया, आयडिया. आपण काय करूया, आपण आसावरीला सांगूया की आम्हाला भूक नाहीये, बाहेरून पिझ्झा मागूया, मस्त खाऊया. पण म्हणजे आईंची खोटं बोलायचं? नाही नको, त्यापेक्षा ना आपण आईला सरळ सांगूया कोबी नाही खायचंय आम्हाला. अरे हो, अरे हा उपाय लक्षातच नाही आला आमच्या. ब्रिलियंट. सोमबाळा, तूच जाऊन सांगायला. लाडक्या मुलाचा आई नक्की ऐकते. हा, गो अहेड. आम्ही आहोत तुझ्या पाठीमागे. हा अगदी ऐकणार बघ. नाही नको, आईला वाईट वाटेल. आता काय करायचं, खाऊया आजच्या दिवस कोबी. नाही, ते म्हणजे आजच नाही, कदाचित उद्या, परवा, तेरवा सुद्धा कोबीच खायचं. नाही नाही नाही, आता कोबी नको. आता कोबी खाऊन खाऊन ना मी पण कोबी सारखा दिसायला लागेन. चला घ्या, मस्त मस्त गरम गरम कोबीचं भानोळं. ऐकलत का सोहम, शुभ्रा? कोबीचं भानोळं आलंय. अरे काय यार तुम्ही, अरे आसावरी एवढे रोज कोबीचे वेगवेगळे पदार्थ बनवते, तुम्ही खायला पाहिजे. वास्तविक तुम्ही रोज कोबी खायला पाहिजे. हा केक कोण कापणार आहे सांगा मला. कोणाला बरं हा मान द्यायचा? सोहमला. हा धर बबड्या, घे घे. कापा, ही घे सुरी, घे काप. नाही म्हणजे सोम एकटा का कापणार? मी अर्धा केक कापणार. बरं बरं, तू काप, तिला कापू दे रे. हा, तू काप. हा अगं अगं, असं काय करते शुभ्रा? एवढा छोटा तुकडा का कापतेस? ते लोणच्या सारखं तोंडी लावणं आहे का? दे मला, दे. हा बघ, मी ना बघ कसाचा तुकडा. हा मोठा तुकडा बबड्या तुला. त्याच्यापेक्षा मोठा तुला देणार आहे शुभ्रा. हा घे, हा तुला. हा मोठा पीस सरांना. अगं काय ग शुभ्रा,
बरं ठीक आहे, आता हा मात्र तुझा. हा चला घ्या, खा. छान गरम गरम आणि मला सांगा कसं झालंय ते. हो आई, तुझ्या हातचं सगळ्यात छान लागतं. खा हा सगळे, मी जरा बाबांना देऊन येते. हो. हा हा हा, मस्त होत. वानोळ. माझा टर्न आहे. ओ गॉड, तुझं माझं पण संपलं? संपलं बाबा. काय ग्रेट आहेस तू, मस्त. हा लटकला. आलेला. नको ड्रॉवर नको. इकडे दिसेल लगेच आईला. फ्रीज मध्ये पण बघेल आई, कुठे ठेवू मी. हा नाही नको. ही पण लपवायची. नको 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 नको. बस बस. अरे वा, संपवलं सगळ्यांनी. एवढं आवडलं तुम्हाला? मी अजून देऊ का तुम्हाला? अगं बाई, हे थंड झालंय. थांबा, मी गरम करून आणते. हा. शुभ्रा, मी मायक्रोवेव्ह मध्ये लपवलंय. काय म्हणतोय? हसू नको. मायक्रोवेव्ह मध्ये लपवलंय. आई गरम करायला गेल्या. मायक्रोवेव्ह मध्ये लपवले. आई ती गरम करून आणताय. हसू नको यार शुभ्रा, सांग ना. हा काय प्रकार आहे? बापरे, ही कोणाची आहे प्लेट? असं काय केलं तुम्ही? बबड्या, तू का केलंस असं? म्हणजे तू टाकून देत होतास ते? नाही आई, सरांनी पण नाही खाल्लं. हे बघ. हे सरांचं. अहो, तुम्ही सुद्धा असं केलं? काय सर? काय हे असं त्या पुस्तकांच्या मागे बघ. काय सर? शुभ्रा, शुभ्रा काय हे असं का केलं तुम्ही? म्हणजे मी किती मेहनतीने तुमच्यासाठी ते कोबीचं भानोळं केलं होतं आणि तुम्ही टाकून द्यायला का निघालात? अरे अन्न आहे ते. नाही नाही आई, आहो तसं नाहीये. म्हणजे नाही, फेकायचं नव्हतं आम्हाला. ते ऍक्च्युली काय झालंय, 5 दिवस कोबी खाऊन आम्हाला कंटाळा आलाय. हो आई, काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली होती. अरे पण असे कसे तुम्ही कंटाळलात? अरे मी किती वेगवेगळ्या गोष्टी केल्या होत्या कोबीच्या, किती
मला किती विचार करायला लागला माहितीये का तुम्हाला? मी कोबीची चण्याची डाळ घालून भाजी केली होती, मी कोबीची पचडी केली होती, मी कोबीचं भानोळं केलं, मी कोबीचे पराठे सुद्धा केले होते, किती वेगवेगळे पदार्थ केले होते मी कोबीचे. तुला आठवते बबड्या, तुला भूक लागली तर मी कोबी किसून तुला भेळ सुद्धा करून दिली होती. असे कसे कंटाळला तुम्ही? ठीक आहे, आणि एखादी भाजी मिळाली जरा स्वस्त म्हणून आणली आणि केली 4 दिवस तीच भाजी, तर काय बिघडलं? यांनीच सांगितलं होतं मला घे 5 कोबी म्हणून. पण रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो ग. ठीक आहे, तुम्ही नका खाऊ, हरकत नाही. मी 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 खाते. मी केलंय ना ते भांडवळ, मी एकटी खाते, राहू दे. आई सॉरी ना. नको, राहू दे. आई, sorry ना. जाऊ दे, ठीक आहे, मी खाते. मला सॉरी ना आई. तरी 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 यांना मी सांगत होतो, अरे आसावरीने एवढं कष्टाने ते काय ते भानोळं बनवलंय, ते दोघं खा. पण नाही, अरे एका दिवसाचा तर प्रश्न होता ना, पण नाही ऐकलं नाही यांनी माझं. हा, किती खोटं बोलतायत हे. आई, तुम्ही आतमध्ये किचन मध्ये होता तेव्हा आम्हाला असं म्हणाले होते की आईला सांगूया की आम्हाला भूक नाहीये, बाहेरून पिझ्झा मागवूया आणि खाऊया, हे म्हणाले. मी एवढं चांगलं भानवळ केलं असतं ना, तुम्ही पिझ्झा खाणार होता? कसं शक्य, कसं शक्य आहे आसावरी? अगं ते मी या दोघांची परीक्षा बघत होतो की मला त्यांच्या मनातलं काढून घ्यायचं होतं आणि तुला सांगायचं. तुम्ही मला काही सांगू नका, कारण मला माहितीये तुमच्या तिघांपैकी माझ्या बरोबर कोणी नाहीये. आई, आई ऐका ना, खरंच सॉरी, प्लीज ना. ओके ओके आई, सॉरी. आसावरी चिडू नकोस ग, सॉरी, चुकलो. मी खातो, हवं तर दे इकडे, मी पण खातो. नाही, थांबा, मी पण खाते. तुला हवंय का? तू घे. पण ऐक ना, पण उद्या नको परत कोबी बनवूस. ठीक आहे, नाही बनवणार. तसाही सगळा कोबी संपलाय. ये येस, वाव, गुड. आज रात्रीच्या जेवणाला फक्त मी वाटाणे घालून कोबीची भाजी केली, तेवढी खा. हं? खूप दिवसांनी वेगळं काहीतरी खायला मिळालं. आई, खरंच खूप मस्त झाली. अहो, तुम्ही काहीच बोलत नाही. तुम्हाला नाही का आवडली आवडी? मसाले आहे म्हणूनच बोलण्यात वेळ वाया घालवत नाही. अजून आहेत ना? अहो, खूप आहेत, हव्या तेवढ्या खा. सुलभा काकू, अगं बाजारात गेले होते आज. कोबी इतका स्वस्त होता म्हणून सांगू, तुझ्यासाठी पण 2 गड्डे आणले. घे.